विद्यार्थी मित्र, गेल्या व्हिडिओमध्ये आपण नवीन 11व्या टॉपिकला सुरुवात केली होती. त्याचं नाव इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स आणि त्यात असाल आपण ओहम्स लॉ पाहिला होता. ओहम्स लॉ अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर I is directly proportional to phi किंवा phi is directly proportional to I. आता I याचं नाव आहे करंट थ्रू कंडक्टर, फीचं नाव आहे पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज अक्रॉस द कंडक्टर. म्हणून थोडक्यात ओहम्सला असं सांगता येईल की करंट I through conductor is directly proportional to potential difference phi applied across the conductor. असं थोडक्यात सांगता येईल. आणि अगदी करेक्ट सांगायचं म्हटलं तर ते करेक्ट स्टेटमेंट असं आहे, इफ फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट देन करंट flowing through conductor is directly proportional to potential difference applied across the conductor. आणि ते करेक्ट स्टेटमेंट हे आहे, इफ फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट देन करंट flowing through conductor is directly proportional to potential difference applied across the conductor. गेल्या तासाला ओहम्स लॉ नंतर आपण त्याची मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स पाहिली होती. फी इज इक्वल टू आय आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय अँड आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. ही तिन्ही ओहम्स लॉची मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स आहेत. ओहम्स लॉ नंतर आपण कार्बन रेजिस्टर्स हे पाहिले होते आणि त्यांच्यावरती असं पाहिलं की कार्बन रेजिस्टर्स आर very small, they are very cheap, colored rings are marked on the body of carbon resistors and value of carbon resistor in ohm is determined by using color code. कलर कोड हा एक चार्ट आहे, हे एक टेबल आहे. तेही आपण गेल्याला पाहिलं होतं की त्या चार्टमध्ये कलर्स, फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट, मल्टीप्लायर, टॉलरन्स असे कॉलम्स आहेत. कलर्समध्ये ब्लॅक टू व्हाईट असे सुरुवातीला 10 कलर्स आहेत, ब्लॅक टू व्हाईट. आणि त्यानंतर 3 कलर आहेत, गोल्ड, सिल्वर अँड नो कलर. ब्लॅक टू व्हाईट साठी फर्स्ट अँड सेकंड डिजिट सेमच आहेत आणि ते क्रमानं 0 पासून 9 पर्यंत आहेत. ब्लॅक टू व्हाईट साठी जे मल्टीप्लायर आहेत ते क्रमानं 10⁻0 पासून म्हणजेच 1 पासून 10⁹ पर्यंत आहेत. गोल्ड, सिल्वरसाठी फर्स्ट सेकंड डिजिट नाहीत, परंतु गोल्ड, सिल्वर यासाठी मल्टीप्लायर 10⁻1, 10⁻2 असे आहेत. नो कलरसाठी मल्टीप्लायर नाही. आणि जे टॉलरन्स आहेत ते फक्त 5 कलरसाठी आहेत. ब्राऊनसाठी ±1%, रेडसाठी ±2%, गोल्डसाठी ±5%, सिल्वरसाठी ±10%, तर नो कलरसाठी ±20%. असे 5 कलर्सलाच फक्त टॉलरन्स आहेत. इतर जे कलर्स आहेत त्यांना टॉलरन्स नाही. आणि हा जो चार्ट आहे याला आपण कलर कोड असं म्हणतो. मग
हे जे कार्बन रेजिस्टर्स आहेत त्याची व्हॅल्यू या कलर कोडचा वापर करून मिळवता येते आणि तशी 2 एक्झाम्पल आपण गेल्या तासाला पाहिली होती. पहिल्या एक्झाम्पलमध्ये जो रेजिस्टर्स आहे त्या रेजिस्टरवरती जे 4 कलर्ड रिंग्स आहेत त्यांचे कलर येलो, व्हायलेट, ऑरेंज आणि गोल्ड. मग ते कलर्स पहिल्यांदा लिहून घ्यायचे, येलो, व्हायलेट, ऑरेंज आणि शेवटी गोल्ड. पहिल्या रिंगसाठी डिजिटच वापरायचे. मग पहिली रिंग आहे येलो कलरची आणि येलोसाठी डिजिट आहे 4, तो इथं लिहायचा. दुसऱ्या रिंगसाठी सुद्धा डिजिटच वापरायचं. व्हायलेटसाठी डिजिट आहे 7 म्हणून इथं 7 लिहायचं. तिसऱ्या रिंगसाठी मल्टीप्लायर वापरायचा. तिसरी रिंग जी आहे ती ऑरेंज कलरची आहे आणि ऑरेंज कलरसाठी मल्टीप्लायर आहे 10⁻3. तर चौथी जी रिंग आहे त्यासाठी टॉलरन्स वापरायचा. गोल्डसाठी टॉलरन्स आहे ±5%, तो इथं लिहायचा ±5%. आणि 4, 7, 10⁻3 ±5% याच्यावरून रेजिस्टरच्या रेजिस्टन्स आरची किंमत फायनली अशी लिहायची, 47 × 10⁻3 ±5%. असं पहिलं एक्झाम्पल पाहिलं होतं. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये जो रेजिस्टर आहे त्या रेजिस्टरवरती जे 4 रिंग्स आहेत त्यांचे कलर्स ब्राऊन, ब्लॅक, रेड अँड सिल्वर, ते कलर्स लिहायचे. पहिल्या 2 कलरसाठी डिजिट लिहायचे 1, 0. तिसऱ्या कलरसाठी मल्टीप्लायर लिहायचा 10⁻2. चौथ्या कलरसाठी टॉलरन्स लिहायचा ±10%. आणि मग त्या रेजिस्टरच्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही 10 × 10⁻3 ±10% अशी आपल्याला मिळते. तर हे आपण गेल्या तासाला पाहिलं होतं. आता या तासाला आपण सुरुवातीला रेजिस्टर्स इन सेरीज हे आर्टिकल पाहणार आहोत. याच्यानंतरचं आर्टिकल आहे रेजिस्टर्स इन पॅरलल. ही दोन्ही आर्टिकल्स रेजिस्टर्स इन सेरीज आणि रेजिस्टर्स इन पॅरलल हे दोन्ही आर्टिकल्स एका स्टाईलचे आहेत. पहिल्यासारखंच दुसरं आर्टिकल आहे. दोन्हीमध्ये सुरुवातीला फिगर आहे, सुरुवातीला मिनिंग आहे, मिनिंग नंतर 2 कमेंट्स आहेत आणि कमेंट्स नंतर एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हे आहे. परत एकदा आहे का, दोन्ही आर्टिकलमध्ये रेजिस्टर्स इन सेरीज आणि रेजिस्टर्स इन पॅरलल या दोन्ही आर्टिकलमध्ये सुरुवातीला फिगर आहे, फिगर नंतर मिनिंग आहे, मिनिंग नंतर 2 कमेंट्स आहेत आणि 2 कमेंट्स नंतर शेवटी एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हे आहे दोन्ही आर्टिकलमध्ये. तर पहिलं आर्टिकल रेजिस्टर्स इन सेरीज. याच्या अगोदर आणखी एक मला सांगायला आवडेल की रेजिस्टर्ससाठी सर्किट ड्रॉ करताना हा सिम्बॉल वापरतात. हा रेजिस्टरचा सिम्बॉल आहे. जसं सेलचा सिम्बॉल हा आहे की ज्यामध्ये 2 व्हर्टिकल लाईन्स असतात, एक लाईन मोठी असते तर दुसरी लाईन छोटी असते. मग जसा हा सेलचा सिम्बॉल आहे तसा रेजिस्टरचा हा सिम्बॉल आहे. तर सुरुवातीला आपण फिगर बघू. या फिगरमध्ये 4 रेजिस्टर्स सेरीजमध्ये जोडलेले आहेत. मग फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे जर रेजिस्टर्स जोडले असतील तर ती जी अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटला रेजिस्टर्स इन सेरीज असं म्हणायचं. आता मिनिंग सांगताना असं चालेल का की फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे जर
रेजिस्टर्स जोडले असतील तर त्याला रेजिस्टर्स इन सिरीज असं म्हणायचं. हा मिनिंग चालणार नाही. मग रेजिस्टर्स इन सिरीज याचा मिनिंग असा आहे की एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रेजिस्टर्स एकानंतर दुसरा या पद्धतीनं जोडले असतील तर त्या अरेंजमेंटला रेजिस्टर्स इन सिरीज असं म्हणायचं. परत एकदा मराठीत मिनिंग आहे का. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर रेजिस्टर्स एकानंतर दुसरा या पद्धतीनं जोडले असतील तर त्या अरेंजमेंटला रेजिस्टर्स इन सिरीज असं म्हणायचं. किंवा इंग्रजीत असं सांगता येईल, इफ नंबर ऑफ रेजिस्टर्स, अनेक रेजिस्टर्स, इफ number of registers are connected one after another end to end, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, then the arrangement is called as registers in series. परत एकदा बघा, if number of registers are connected one after another, एकानंतर दुसरा, from end to end, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, then the arrangement is called as registers in series. आणि करेक्ट मिनिंग पूर्णपणे इंग्रजीत परत एकदा ऐका. इफ नंबर ऑफ रेजिस्टर्स are connected one after another end to end, then the arrangement is called as registers in series. तो मिनिंग आता स्क्रीनवरती बघू आपण. इफ नंबर ऑफ रेजिस्टर्स, एकापेक्षा जास्त रेजिस्टर्स, इफ नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड, कसे, वन आफ्टर अनदर, एकानंतर दुसरा, एंड टू एंड, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, देन अरेंजमेंट इज कॉल्ड एज रेजिस्टर्स इन सिरीज. इफ नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर एंड टू एंड, देन अरेंजमेंट इज कॉल्ड एज रेजिस्टर्स इन सिरीज. आता या सिरीज कॉम्बिनेशनचं दोन वैशिष्ट्य आहेत किंवा सिरीज कॉम्बिनेशनबद्दल दोन कमेंट्स आहेत. त्यातलं पहिलं कमेंट असं आहे, हा जो सेल आहे या सेलनं सप्लाय केलेला हा करंट आय, हा करंट आय फिगरमध्ये दाखवलेल्या चारही रेजिस्टरमधून फ्लो होतो. प्रत्येक रेजिस्टरमधून आय इतकाच करंट फ्लो होतो. R1 मधून हा जो पहिला रेजिस्टर आहे त्याच्यामधून फ्लो होणारा करंट आयच, दुसरा रेजिस्टर हाय त्याच्यातून सुद्धा फ्लो होणारा करंट आयच. सर्व रेजिस्टरमधून सेम करंट फ्लो होतो की जो सेलनी सप्लाय केलेला असतो. सेलनी सप्लाय केलेला टोटल करंट हा सर्व रेजिस्टरमधून फ्लो होतो. सर्व रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट हा सेम असतो आणि तो सेलनं सप्लाय केलेला टोटल करंट इतका असतो. म्हणून पहिलं कमेंट असं करता येईल, करंट थ्रू ईच रेजिस्टर इज सेम. पहिलं कमेंट, करंट थ्रू ईच रेजिस्टर इज सेम. जर रेजिस्टर्स सिरीज अरेंजमेंटनं जोडले असतील, एकानंतर दुसरा जोडलेला असेल, तर रेजिस्टर्समधून फ्लो होणारा करंट हा सेम असतो. हे पहिलं कमेंट, करंट थ्रू ईच रेजिस्टर इज सेम. हे पहिलं कमेंट.
करंट थ्रू ईच रेजिस्टर इज सेम. आता दुसरं कमेंट असं आहे की सेलमुळं ज्या दोन टोकामध्ये ते सिरीज कॉम्बिनेशन आहे त्या दोन टोकाच्या अक्रॉस जे टोटल पोटेन्शियल डिफरन्स तयार होतं त्या टोटल पोटेन्शियल डिफरन्सची विभागणी होते. मी काय म्हणते परत लक्षात घ्या. या फिगरमध्ये ही दोन टोकं आहेत, त्यांना आपण तात्पुरती नावं देऊ ए आणि बी. ए पासून बी पर्यंत जे 4 रेजिस्टर्स आहेत ते एकानंतर दुसरा या पद्धतीने जोडलेत, म्हणजेच ते सिरीजमध्ये जोडलेत. हा जो सेल आहे या सेलमुळं ए आणि बी या एंडच्या दरम्यान जे टोटल पोटेन्शियल डिफरन्स फी तयार होतं या फीची विभागणी प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस होते. फीपैकी फी1 एवढं पोटेन्शियल डिफरन्स पहिल्या रेजिस्टरच्या अक्रॉस डेव्हलप होईल. फी2 इतकं पोटेन्शियल डिफरन्स दुसऱ्या रेजिस्टरच्या अक्रॉस डेव्हलप होईल. फी3 इतकं पोटेन्शियल डिफरन्स तिसऱ्या रेजिस्टरच्या अक्रॉस डेव्हलप होईल. तर फी4 इतकं पोटेन्शियल डिफरन्स चौथ्या रेजिस्टरच्या अक्रॉस होईल. ह्या फीची विभागणी फी1, फी2, फी3 आणि फी4 या 4 रेजिस्टरच्या अक्रॉस होते आणि म्हणून फी1, फी2, फी3 आणि फी4 यांची जर बेरीज केली तर ती फी इतकी येते. कारण फीचीच विभागणी 4 मध्ये झाली असल्यामुळं त्या 4ची जर बेरीज केली तर ती फी इतकी येते. तात्पर्य इतकंच की प्रत्येक रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट हा सेम असतो असं आपण पहिलं कमेंट केलं आहे. पण पोटेन्शियल डिफरन्सच्या बाबतीत मात्र प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस सेम पोटेन्शियल डिफरन्स नसतं. तर सेलमुळे तयार झालेले जे एकूण पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याची विभागणी प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस होत असते. म्हणून दुसरं कमेंट इंग्रजीत असं सांगता येईल, टोटल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द अरेंजमेंट स्प्लिट्स. त्याची स्प्लिटिंग होणे म्हणजे विभागणी होणे. टोटल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द अरेंजमेंट स्प्लिट्स किंवा टोटल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कॉम्बिनेशन स्प्लिट्स असं दुसरं कमेंट सांगता येईल. टोटल पोटेन्शियल डिफरन्स और व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस द सिरीज कॉम्बिनेशन याचं काय होतं तर इट स्प्लिट्स, त्याची विभागणी होते. म्हणून पक्क लक्षात ठेवा की जर सिरीज कॉम्बिनेशन असेल, सिरीज अरेंजमेंट असेल तर करंट सेम राहतो परंतु पोटेन्शियल डिफरन्सची विभागणी होते. ही सिरीज कॉम्बिनेशनची 2 वैशिष्ट्ये आहेत किंवा सिरीज कॉम्बिनेशनबद्दल ही 2 कमेंट्स आहेत. आता आपण पुढे जाऊ. सिरीज कॉम्बिनेशनचा आपण मिनिंग पाहिला, 2 कमेंट्स पाहिले. याच्यानंतर एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टर्स. याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक फिगर बघणार आहोत. तशी ती मगाचीच फिगर आहे, फक्त व्हर्टिकल आहे. या फिगरमध्ये 3 रेजिस्टर्स सिरीजमध्ये जोडलेत या 2 टोकाच्या दरम्यान. 2 टोकांना तात्पुरती नावं देऊ ए आणि बी. ए आणि बी या 2 टोकांच्या दरम्यान 3 रेजिस्टर्स एकानंतर दुसरा या पद्धतीने जोडलेत, म्हणजेच सिरीजमध्ये जोडलेत आणि त्याच्या अक्रॉस हा सेल जोडला आहे. असं या सर्किटचं एक्सप्लेनेशन आहे. सो फिगर शोज 3 रेजिस्टर्स इन series. R1 is the value of first resistance. R2 is the
resistance of second resistor. R3 is the resistance of third resistor. So R1, R2, R3 are the resistances of three resistors. I is the current flowing through each resistor. जस्ट आपण सिरीज कॉम्बिनेशनचं दोन कमेंट्स बघितली. त्यातलं पहिलं कमेंट होतं की करंट थ्रू एच रेजिस्टर इज सेम. त्यानुसार सेलनं सप्लाय केलेला करंट आय तिन्ही रेजिस्टरमधून फ्लो होतो. तिन्ही रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट आय इतकाच असतो. म्हणून आयचं एक्सप्लेनेशन असं देता येईल, टोटल करंट सप्लायड बाय दी सेल किंवा करंट थ्रू ईच रेजिस्टर, असं आयचं एक्सप्लेनेशन देता येईल. त्यानंतर व्ही पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कॉम्बिनेशन which splits across each register. सेलमुळं ए आणि बी ह्या दोन टोकाच्या अक्रॉस टोटल पोटेन्शियल डिफरन्स व्ही इतकं आहे की ज्याची विभागणी होते. पहिल्या रेजिस्टरच्या अक्रॉस व्ही1, दुसऱ्या रेजिस्टरच्या अक्रॉस व्ही2 आणि तिसऱ्या रेजिस्टरच्या अक्रॉस व्ही3. व्ही1, व्ही2, व्ही3 यामध्ये व्हीची विभागणी होते. असं या फिगरचं एक्सप्लेनेशन आहे. थोडक्यात सांगता येईल, फिगर शोज थ्री रेजिस्टर्स इन series. R1 is the resistance of first resistor. R2 is the resistance of second resistor. R3 is the resistance of third resistor. So R1, R2, R3 are the resistances of resistors. I is the total current supplied by the cell, which is same for all resistors. Total current supplied by the cell or current through each resistor. This is explanation of I. And last, V is the total potential difference across the combination which splits across three registers. Three figures explanation. Figure shows three resistors in series. R1, R2, R3 are the resistances of three resistors. I is the total current supplied by the cell किंवा त्याचं आणखी एक एक्सप्लेनेशन देता येईल की करंट थ्रू ईच रेजिस्टर. And last, phi, total potential difference applied across the combination which, त्याचं काय होतं, which splits across each registers. तर सुरुवातीच्या एक्सप्लेनेशन नंतर आपण पुढे जाऊ. तीच फिगर आहे, फक्त जरा वेगळ्या स्टाईलने मांडले. आता यानंतर आपण ओहम्स लॉ वापरणार आहोत. गेल्या तासाला आपण ओहम्स लॉचे 3 मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स पाहिले. आता पण तासाच्या सुरुवातीला त्या तिन्ही स्टेटमेंटबद्दल आपण परत एकदा उजळणी केली. ती 3 स्टेटमेंट असे आहेत, फी इज इक्वल टू आय आर किंवा आय इज इक्वल टू फी अपॉन आर किंवा आर इज इक्वल टू फी अपॉन आय. यातलं हे स्टेटमेंट वापरून आपण प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस असणारं पोटेन्शियल डिफरन्स व्ही1, व्ही2, व्ही3 यांच्या किमती मिळवणार आहोत. आता पहिला रेजिस्टर विचारात घेतला तर त्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स आर ऐवजी
R1 आहे. पहिल्या रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट I इतकाच आहे. म्हणून पहिल्या रेजिस्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स φ1 याची किंमत IR1 इतकी येईल. φ = IR हे वापरून पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस फर्स्ट रेजिस्टर याची किंमत आपण φ1 = IR1 अशी लिहिली. φ IR हेच वापरून दुसरा जो रेजिस्टर आहे त्याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स φ2 हे IR2 असं लिहिता येईल. कारण दुसरा जो रेजिस्टर आहे त्याच्यामधून फ्लो होणारा करंट I इतकाच आहे, तर दुसरा जो रेजिस्टर आहे त्याचा रेजिस्टन्स R2 आहे. म्हणून φ2 = IR2 असं दुसऱ्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्सचं एक्सप्रेशन लिहिता येईल. आणि सिमिलरली थर्ड रेजिस्टरच्या अक्रॉस असणारं पोटेन्शियल डिफरन्स φ3 याची किंमत φ3 = IR3 अशी लिहिता येईल. तर ओहम्स लॉ वापरून पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R1 यासाठी नोटेशन φ1 आणि त्याची किंमत ओहम्स लॉनुसार IR1. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R1 याला नोटेशन φ1 आणि त्याची किंमत IR1. आणि सिमिलरली पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R2 यासाठी नोटेशन φ2 तर त्याची किंमत IR2 अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस R3 यासाठी नोटेशन φ3 किंमत IR3. तर ओहम्स लॉ वापरून आपण तिन्ही पोटेन्शियल डिफरन्सच्या किमती लिहिल्यात. φ1 = IR1, φ2 = IR2, φ3 = IR3. आता सिरीज कॉम्बिनेशनबद्दल 2 कमेंट्स आपण पाहिली. त्यातलं दुसरं कमेंट असं होतं की टोटल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कॉम्बिनेशन स्प्लिट्स into potential difference across each register. टोटल पोटेन्शियल डिफरन्स फीचीच विभागणी φ1, φ2 आणि φ3 मध्ये होत असल्यामुळं जर आपण φ1, φ2 आणि φ3 यांची सम घेतली तर आपल्याला टोटल पोटेन्शियल डिफरन्स φ मिळेल. म्हणून आपण असं इक्वेशन लिहू शकतो φ = φ1 + φ2 + φ3. यानंतर φ1, φ2, φ3 यांची एक्सप्रेशन्स IR1, IR2, IR3 या इक्वेशनमध्ये लिहायची. φ1 बद्दल लिहायचं IR1, φ2 बद्दल लिहायचं IR2, φ3 बद्दल लिहायचं IR3. मग हे इक्वेशन असं होईल φ IR1 + IR2 + IR3. आता जे शेवटचं इक्वेशन आहे त्या इक्वेशनच्या RHSला ज्या 3 टर्म्स आहेत IR1, IR2, IR3 या तिन्ही टर्ममध्ये I हे कॉमन आहे. म्हणून हे इक्वेशन असं लिहिता येईल φ I * R1 + R2 + R3. and this is इक्वेशन नंबर 1. आपण पुढच्या स्लाइडमध्ये जाणार आहोत, पण हे इक्वेशन लक्षात ठेवा कारण ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये वापरणार आहोत. φ I R1 + R2 + R3 इक्वेशन नंबर 1. आता यानंतर मी जे काय सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. एक असा रेजिस्टर आहे की त्याचा एकट्याचा इफेक्ट ह्या तिन्ही रेजिस्टरच्या एकूण इफेक्ट इतका आहे. ह्याचा एकट्याचा इफेक्ट या तिन्ही रेजिस्टरच्या
एकत्रित इफेक्ट इतका आहे. असा जो रेजिस्टर आहे त्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टर असं म्हणायचं आणि त्याचा जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स असं म्हणायचं. आणि इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हा REQ या नोटेशनने आपण दाखवणार आहोत. परत एकदा ऐका. एक असा रेजिस्टर आहे की त्याचा एकट्याचा इफेक्ट या तिघांच्या एकत्रित इफेक्ट इतका आहे. म्हणून या एकट्या रेजिस्टरला इक्विव्हॅलंट रेजिस्टर असं म्हणायचं. तर त्याचा जो रेजिस्टन्स आहे त्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स असं म्हणायचं आणि इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हा REQ या नोटेशनने डिनोट करणार आहोत. या आर्टिकलचं नावच आहे एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. म्हणजेच आपल्याला या REQचं एक्सप्रेशन मिळवायचं. आपण पुढच्या स्लाइडमध्ये जाणार आहोत. त्यापूर्वी हे इक्वेशन लक्षात असलं पाहिजे. आणि इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स REQ याचा मिनिंग पण डोक्यात पाहिजे. REQ अशा रेजिस्टरचा रेजिस्टन्स आहे की त्याचा एकट्याचा इफेक्ट ह्या तिन्हींच्या एकत्रित इफेक्ट इतका आहे. आणि या REQचं एक्सप्रेशन आपल्याला मिळवायचं. मग जर REQ हा जर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स असेल तर ह्या तिघांच्या ऐवजी तो एकटाच जोडला तरी चालेल. ह्या तिघांच्या एकत्रित इफेक्ट इतका एकट्याचा इफेक्ट असेल तर तो एकटाच जोडला तरी चालेल. आणि त्या तिघांना ड्रॉप करून एकट्याला जोडला तर ते सर्किट असं होईल. हा REQ अशा रेजिस्टरचा रेजिस्टन्स आहे की त्याचा एकट्याचा इफेक्ट तिन्हींच्या एकत्रित इफेक्ट इतका आहे. म्हणून तो एकटाच जोडला तरी चालेल. आणि तो एकटाच जोडला तर सर्किट फिगरमध्ये दिसते त्याप्रमाणे होईल. आणि तो एकटाच असेल तर त्या एकट्यासाठी परत एकदा ओहम्स लॉ वापरायचा. REQ इज द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स की ज्याचं एक्सप्रेशन मिळवायचं आहे. आणि त्या एकट्यासाठी ओहम्स लॉ वापरला तर तो असा लिहिता येईल. फी इज इक्वल टू IREQ. हा ओहम्स लॉ फी इज इक्वल टू IR या ओहम्स लॉच्या मॅथमॅटिकल स्टेटमेंटवरून लिहिला आहे. एकटाच असल्यामुळं फी हे पोटेन्शियल डिफरन्स एकट्याच्याच अक्रॉस असेल म्हणून व्ही. एकटा असल्यामुळं सेलनं सप्लाय केलेला करंट I एकट्यातूनच फ्लो होईल आणि त्याचा रेजिस्टन्स REQ आहे. म्हणून त्या एकट्यासाठी ओहम्स लॉ फी इज इक्वल टू IREQ असा लिहिता येईल. आता मी जस्ट म्हटलं की पाठीमागच्या स्लाइडमध्ये आपण हे इक्वेशन पाहिले. तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं होतं व्ही इज इक्वल टू I इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस R3. ह्याला आपण इक्वेशन 1 असं म्हटलं होतं. फ्रॉम 1 and 2 आपल्याला असं लिहिता येईल. दोन्ही इक्वेशनची LHS फी सेम आहे. दोन्ही इक्वेशन्स फीचीच आहेत. त्यामुळे दोन्ही इक्वेशनची RHS ही इक्वल असणार. पहिल्या इक्वेशनची RHS I इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस R3 ही पहिल्या इक्वेशनच्या RHS दुसऱ्या इक्वेशनच्या RHS इतकी IREQ इतकी असेल. म्हणून हे इक्वेशन आपण लिहिलं आहे I इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस R3 इज इक्वल टू
आय आर ई क्यू. आता इक्वेशनच्या दोन्ही बाजूला आय आहे, थ्रूआउट ते कॅन्सल होईल. म्हणून पुढच्या स्टेपला आपल्याला असं मिळेल की आय आणि आय कॅन्सल झाल्यामुळं R1 प्लस R2 प्लस R3 इज इक्वल टू आर ई क्यू असं मिळेल, किंवा आर ई क्यू इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 हे मिळेल. दोन्ही बाजूला असणारं आय कॅन्सल केलं तर आर ई क्यू इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 हे इक्वेशन मिळेल. अँड दिस इज an expression for equivalent resistance. Expression for equivalent resistance when three resistors are connected in series. तीन रेजिस्टर्स जर सिरीजमध्ये जोडले तर इक्विव्हॅलंट रेजिस्टरचं एक्सप्रेशन, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सचं एक्सप्रेशन हे आर ई क्यू इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 हे असेल. आणि जर दोनच रेजिस्टर्स सिरीजमध्ये असतील तर इक्विव्हॅलंट रेजिस्टरचे एक्सप्रेशन आर ई क्यू इज इक्वल टू R1 प्लस R2 एवढंच असेल. जर दोन रेजिस्टर्स सिरीजमध्ये असतील तर, तीनऐवजी चार रेजिस्टर्स सिरीजमध्ये असतील तर इक्विव्हॅलंट रेजिस्टरचं एक्सप्रेशन R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4 असं असेल. आणि तीनऐवजी एन रेजिस्टर्स जर सिरीजमध्ये असतील तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सचं एक्सप्रेशन आर ई क्यू इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस डॉट 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 प्लस RN असं असेल. तर मिळवताना आपण तीन रेजिस्टर्ससाठी मिळवले, पण त्याच्यावरून कितीही रेजिस्टर सिरीजमध्ये असतील तरी आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सचं एक्सप्रेशन लिहिता येतं. दोन असतील तर आर ई क्यू इज इक्वल टू R1 प्लस R2, तीन असतील तर ते आपण मिळवलेच. चार असतील तर आर ई क्यू इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4. एन असतील तर आर ई क्यू इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस डॉट 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 प्लस RN असेल. म्हणून दिस इज an expression for equivalent resistors when three resistors are connected in series. आणि याचं जनरलायझेशन आपण या पद्धतीने करू शकतो. If n resistors are connected in series, then equivalent resistance is given by Req is equal to R1 plus R2 plus dot 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 plus RN असं लिहिता येईल. आणि इथं हे पहिलं आर्टिकल संपलं की ज्याचं नाव होतं रेजिस्टन्स इन सेरीज. सुरुवातीलाच मी म्हटलं होतं दोन आर्टिकल्स आहेत, रेजिस्टर्स इन सेरीज आणि दुसरं आर्टिकल रेजिस्टर्स इन पॅरलल. दोन्हींची स्टाईल एकसारखी आहे. दोन्हीमध्ये सुरुवातीला फिगर आहे, मिनिंग आहे, कमेंट्स आहेत आणि एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे. आपण दुसऱ्या आर्टिकलकडे जाऊ. रेजिस्टर्स इन पॅरलल, त्याची ही फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे जर रेजिस्टर्स जोडले असतील तर त्या कॉम्बिनेशनला रेजिस्टर्स इन पॅरलल असं म्हणायचं. आता मिनिंग सांगताना मात्र असं सांगावं लागेल की जर रेजिस्टर्स दोन कॉमन पॉईंटमध्ये जोडले असतील तर त्या कॉम्बिनेशनला, त्या अरेंजमेंटला रेजिस्टर्स इन पॅरलल असं म्हणायचं. यातला प्रत्येक रेजिस्टर, या फिगरमध्ये 3 रेजिस्टर दाखवलेत. प्रत्येक रेजिस्टर या दोन कॉमन पॉईंटला जोडलेलाच आहे
R1 याला जोडलाय, R1चं दुसरं टोक याला जोडलंय. R2 घेतला तर त्याचं एक टोक याला डाव्या बाजूला जोडलंय, दुसरं टोक दुसऱ्या बाजूला जोडलंय. प्रत्येक रेजिस्टर याच दोन कॉमन पॉईंटला जोडलाय. तुर्तास आपण त्याला नाव देऊ. फार तर याला ए असं नाव देऊ, याला बी असं नाव देऊ. प्रत्येक रेजिस्टर हा एला आणि बीला जोडलेलाच आहे. R1 एला जोडलाय, R1 बीला पण जोडलाय. R2 एला पण जोडलाय, बीला पण जोडलाय. R3 एला पण जोडलाय, बीला पण जोडलाय. प्रत्येक रेजिस्टर हा जर दोन कॉमन पॉईंटला जोडलेला असेल तर त्या अरेंजमेंटला रेजिस्टर्स इन पॅरलल असं म्हणायचं, किंवा इंग्रजीत असं सांगता येईल, इफ नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड बिटवीन टू कॉमन पॉईंट्स then the arrangement is called as resistors in parallel. आणखी एकदा ऐका. If number of resistors are connected between two common points, then the arrangement is called as resistors in parallel. तर हा meaning, if number of resistors are connected between two common points, then arrangement is called as resistors in series. याचे पण दोन कमेंट्स आहेत. पहिलं कमेंट असं आहे की सेलनं सप्लाय केलेला करंट आय हा या जंक्शनपर्यंत येतो आणि या जंक्शनला आल्यानंतर त्याची विभागणी 3 ब्रँचेसमध्ये होते. सेलनं सप्लाय केलेला टोटल करंट आय याची विभागणी प्रत्येक रेजिस्टन्ससाठी होते. आय पैकी I1 इतका करंट पहिल्या रेजिस्टरमधून फ्लो होतो, I2 इतका करंट दुसऱ्या रेजिस्टरमधून फ्लो होतो, तर I3 इतका करंट तिसऱ्या रेजिस्टरमधून फ्लो होतो. मागच्या सिरीज कॉम्बिनेशनमध्ये पहिलं कमेंट जे होतं की करंट थ्रू ईच रेजिस्टर इज सेम, याच्या उलट पॅरलल कॉम्बिनेशनचं पहिलं कमेंट आहे की करंट टोटल करंट सप्लायड बाय द सेल splits into registers. Total current through each register same नाही, तर total current supplied by the cell splits into each register असं पहिलं कमेंट आहे. in parallel arrangement, हे चुकलंय. in parallel arrangement टोटल करंट सप्लायड बाय द सेल याचं काय होतं, स्प्लिटिंग होतं, विभागणी होते. हे पहिलं कमेंट. तर दुसरं कमेंट मात्र असं आहे की सेलमुळं या कॉम्बिनेशनच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स फी आहे ते प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस सेम आहे. पहिला रेजिस्टर याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स फी इतकंच, दुसरा रेजिस्टर याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स फी इतकंच, तिसरा रेजिस्टर त्याच्या अक्रॉस सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स फी इतकंच. हे सुद्धा सेरीज कॉम्बिनेशनचे दुसरं कमेंट होतं त्याच्या एकदम उलट आहे. सेरीज कॉम्बिनेशनमध्ये दुसरं कमेंट होतं टोटल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द अरेंजमेंट स्प्लिट्स अक्रॉस ईच रेजिस्टर. सेरीज कॉम्बिनेशनमध्ये टोटल पोटेन्शियल डिफरन्स फीची विभागणी होते. या उलट या पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये टोटल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रेजिस्टर इज सेम.
दोन्ही कमेंट्स सिरीज कॉम्बिनेशनच्या अगदी उलट आहेत. सिरीजमध्ये करंट सेम राहतो, पॅरललमध्ये करंट स्प्लिट होतो. सिरीजमध्ये पोटेन्शियल डिफरन्स स्प्लिट होतं, पॅरललमध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम राहतं. पहिल्या सिरीज कॉम्बिनेशनच्या बाबतीतली जी दोन कमेंट्स होती त्याच्या एकदम उलट अशी दोन कमेंट्स आहेत. पहिला आहे टोटल करंट सप्लाइड बाय द सेल स्प्लिट्स, तर दुसरं कमेंट आहे टोटल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रेजिस्टर इज सेम. मिनिंग झालं, दोन कमेंट झाले, त्याच्यानंतर एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. तीच फिगर आहे. फिगर शोज 3 resistors in parallel. I is the total current supplied by the cell which splits through each resistor, and V is the total potential difference across the combination or potential difference across each resistor. अशी V ची दोन एक्सप्लेनेशन देता येतील. फिगरचं एक्सप्लेनेशन परत एकदा बघू. फिगर शोज 3 resistors in parallel. R1 is the resistance of first resistor. R2 is the resistance of second resistor. R3 is the resistance of third resistor, or R1, R2, R3 are the resistances of 3 resistors. I is the total current supplied by the cell which splits through each resistor, and V is the total potential difference across the combination or potential difference across each resistor. असं या फिगरचं एक्सप्लेनेशन देता येईल. फिगर शोज 3 resistors in parallel. R1, R2, R3 are the resistances of 3 resistors. I is the total current supplied by the cell which splits in 3 resistors, and last V is the total potential difference applied across the combination, किंवा दुसरे एक्सप्लेनेशन PD across each resistor. तर पुढे जाऊ. तीच फिगर आहे आणि आपण परत एकदा ओहम्स लॉ वापरून प्रत्येक रेजिस्टर मधून फ्लो होणारा करंट याचे एक्सप्रेशन मिळवणार आहोत. परत एकदा आठवण करून देतो ओहम्स लॉच्या मॅथमॅटिकल स्टेटमेंटची. V इज इक्वल टू IR हे एक आहे. दुसरं I इज इक्वल टू V अपॉन R, आणि तिसरं आहे R इज इक्वल टू V अपॉन I. या तिन्हीपैकी हे वापरून तीन मॅथमॅटिकल स्टेटमेंट पैकी I इज इक्वल टू V अपॉन R हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन वापरून आपण प्रत्येक रेजिस्टन्समधून फ्लो होणारा करंट याचं एक्सप्रेशन मिळवणार आहोत. आता पहिला रेजिस्टर विचारात घेतला तर पहिल्या रेजिस्टरमधून फ्लो होणारा करंट याला नोटेशन आपण I1 असं देऊ. करंट थ्रू फर्स्ट रेजिस्टर नोटेशन इज I1. I1 ची किंमत लिहिताना, I1चं एक्सप्रेशन लिहिताना आपण हे वापरणार आहोत I इज इक्वल टू V अपॉन R. पॅरलल कॉम्बिनेशनच्या बाबतीत पोटेन्शियल डिफरन्स प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस सेम असतं आणि ते टोटल पोटेन्शियल डिफरन्स V इतकं असतं. म्हणून V येणारच, ह्या मूळ एक्सप्रेशनमधलं हे V येणारच, परंतु मूळ एक्सप्रेशनमध्ये R आहे, त्याच्याऐवजी पहिल्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स R1 येईल.
So current through first resistor, notation is I1, and expression for I1 is equal to V by R1. Similarly, current through second resistor, notation is I2, and expression for I2 is equal to V by R2. Similarly, I3 is the current through third resistor, and expression for I3 is equal to V by R3. तर ओहम्स लॉ वापरून ही तीन इक्वेशन आपण लिहिणार आहोत. I1 is equal to V by R1, I2 is equal to V by R2, R3 is equal to V by R3. So by Ohm's law, current through first resistor, current through R1, notation is I1 and expression is V by R1. Similarly, current through R2, notation is I2, expression is V by R2, and I3 is equal to V by R3. Total current I's splitting, Iचीच विभागणी I1, I2, I3 मध्ये होत असल्यामुळं I1, I2, I3 यांची जर बेरीज केली तर ती I इतकी येते. म्हणून हे इक्वेशन लिहिता येईल. I is equal to I1 plus I2 plus I3. I1 साठी V1 by R1 लिहायचं, I2 साठी V2 by R2 लिहायचं, I3 साठी V by R3 लिहायचं. मग हे इक्वेशन असं होईल I is equal to V by R1 plus V by R2 plus V by R3. या इक्वेशनच्या RHSला तीन टर्म्स आहेत, V by R1, V by R2, V by R3, आणि तिन्हीमध्ये V कॉमन आहे. म्हणून हे इक्वेशन V कॉमन घेऊन असं लिहिता येईल I is equal to V into bracket 1 by R1 plus 1 by R2 plus 1 by R3, आणि हे इक्वेशन नंबर 1. हे लक्षात ठेवा इक्वेशन पुढच्या स्लाइडमध्ये आपण वापरणार आहोत. पुढच्या स्लाइडमध्ये जाण्या अगोदर परत एकदा सांगतो, एक असा रेजिस्टर आहे की त्याचा एकट्याचा इफेक्ट ह्या तिघांच्या एकत्रित इफेक्ट इतका आहे. या रेजिस्टरला इक्विव्हॅलंट रेजिस्टर असं म्हणायचं. तर याचा जो रेजिस्टन्स आहे Req, याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स असं म्हणायचं. या एकट्याचा इफेक्ट या तिघांच्या एकत्रित इफेक्ट इतका असेल तर या तिघांच्या ऐवजी एकटाच जोडला तरी चालेल. तिघांच्या ऐवजी हा एकटाच जोडला तर सर्किट असं होईल, तिघांच्या ऐवजी हा एकटाच जोडायचा, कारण एकट्याचा इफेक्ट तिघांच्या एकत्रित इफेक्ट इतका आहे. हा एकटाच जोडला तर परत एकदा ओहम्सला वापरून आपल्याला Req याच्यातून फ्लो होणाऱ्या करंटसाठी इक्वेशन लिहिता येईल. सो Req इज द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. बाय ओहम्स लॉ, करंट थ्रू Req याचं इक्वेशन लिहायचं, आणि ते इक्वेशन लिहिताना ओहम्स लॉ हा वापरायचा. I इज इक्वल टू V बाय R. हा ओहम्स लॉ या रेजिस्टन्ससाठी वापरला तर इक्वेशन असं मिळेल की I इज इक्वल टू V बाय RQ. and this is equation number 2. I is equal to V by Req. दोन इक्वेशन्स आहेत. पाठीमागच्या स्लाइडमध्ये एक इक्वेशन होतं I is equal to V into bracket 1 by R1 plus 1 by R2 plus 1 by R3. हे इक्वेशन 1 होतं. फ्रॉम 1 and 2 आपल्याला
असं इक्वेशन लिहिता येईल. दोन्ही इक्वेशनची LHS I हीच आहे. इक्वेशन 1 ची LHS I, इक्वेशन 2 ची LHS I, दोन्ही इक्वेशनची LHS सेम, म्हणून दोन्ही इक्वेशनची RHS सुद्धा सेम. दोन्ही बाजूला इक्वेशनच्या दोन्ही बाजूला फी आहे, ते थ्रूआउट कॅन्सल केलं तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. 1/r EQ is equal to 1/r1 plus 1/r2 plus 1/r3, and this is an expression for equivalent resistance when three resistors are connected in parallel. This is expression for equivalent resistance. पण कधी 3 resistors are connected in parallel, इथं series झाले, parallel पाहिजे. आणि पाठीमागच्या आर्टिकलमध्ये रेजिस्टर्स इन सिरीज या आर्टिकलमध्ये जसं जनरलायझेशन आपण केलं होतं की 3 ऐवजी n असतील, 3 ऐवजी n रेजिस्टर्स असतील, तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स एक्सप्रेशन 1/r EQ is equal to 1/r1 plus 1/r2 plus ... plus 1/rn असं लिहिता येईल. If n resistors are connected in parallel, 3 ऐवजी n, then equivalent resistance is given by 1/r EQ is equal to 1/r1 plus 1/r2 plus ... plus 1/rn. इथं आपण थांबतोय. 2च आर्टिकल आपण या तासाला बघितली, रेजिस्टर्स इन सिरीज अँड रेजिस्टर्स इन पॅरलल. दोन्ही एका स्टाईलचे आहेत. दोन्हीमध्ये सुरुवातीला एक्सप्रेशन आहे, सुरुवातीला फिगर आहे, मीनिंग आहे, कमेंट्स आहेत आणि एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. आपण इथं थांबतोय. धन्यवाद.